बातमी बळीराजाची. सहप्रायोजक आहेत अक्कुदास दूधकांडी. शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण, सर्व दुभत्या व पाळीव पशुपक्ष्यांकरिता. नमस्कार, मी वर्षा नलवडे. तुम्ही बघत आहात लोकशाही मराठी. बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते. आणि आता घेऊयात कृषीविषयक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. खरीप पिकाचा हंगाम संपताच शेतकऱ्यांनी रब्बी पिकाच्या हंगामाला सुरुवात केली आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये हरभरा पिकाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. तर हरभरा पिकाला दरवर्षी मर रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. यावर्षी जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाल्यानं जमिनीमध्ये भरपूर ओला असल्यानं बागायती हरभऱ्यासोबतच कोरडवाहू हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाणार आहे. बीड जिल्ह्यात 4 लाख हेक्टरवरती रब्बीची पेरणी कृषी विभागानं प्रस्तावित केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत 1% वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय. तर जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यामध्ये 79% पाऊस झालाय आणि त्यानुसारच कृषी विभागानं नियोजन केलंय. तर पेरणीमध्ये कमी जास्त वाढ होऊ शकते असं सांगण्यात आलं आहे. दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. मात्र यावर्षी मनमाडच्या बाजारामध्ये आता रस्त्याच्या कडेला फुलं टाकून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. कारण दसऱ्या दिवशी दिवसभर थांबून देखील 2 रुपये प्रति किलो दरानं कोणीही फुलं विकत घेतली नाहीयेत. त्यामुळे आता शेतकरी हवालदिल झाल्याचं बघायला मिळतंय. पवन मावळ महागावमध्ये भात पीक जोमात आलंय. कृषी विभागाने जून महिन्यापासून जैविक बीज प्रक्रिया, गादी वाफ्यावर रोपवाटिका तसेच 4 सूत्री पद्धत, लागवड, युरिया ब्रिकेटचा वापर तसेच कीड रोगासाठी औषध फवारणी केल्यानं भात पिकं चांगली आल्याचं शेतकऱ्यांकडून सांगितलं जात आहे. तर इंद्रायणी भाताला पुणे मार्केटमध्ये आता जास्त मागणी असल्याचं देखील बघायला मिळतंय. सोयाबीन कापसाला चांगला दर मिळत नसून एकही नेता यावरती बोलायला तयार नसल्याचं म्हणत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. तसेच 1 नोव्हेंबर पासून शेगाव येथून एल्गार यात्रा काढणार असून 20 नोव्हेंबरला बुलडाण्यात यात्रेचा समारोप होईल असं तुपकरांनी सांगितलंय. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. एकीकडे रब्बी हंगामावर संकट आहे, खरीप हंगाम वाया गेलाय, तर दुसरीकडे सरकार राज्यात फक्त 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याच्या तयारीत आहे. प्रत्यक्ष पाहणी न करता फक्त निकष डोळ्यांसमोर ठेवून दुष्काळ जाहीर करणं योग्य नसल्याचं वडेट्टीवार म्हणतायत. जळगावातील 40गाव बाजार समितीत कांद्याला 4,328 रुपये इतका भाव मिळालाय. त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळतंय. पंढरपूरच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची पहिली उचल चेअरमन अभिजित पाटील यांनी 2,550 रुपये जाहीर केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील चालू हंगामातील ही उच्चांक उचल असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण बघायला मिळतंय. पैठण तालुक्यातील चौंढाळा येथील साखर कारखान्याची 2023-24च्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम सोहळा संपन्न झालाय. कारखान्याच्या संचालकांनी सपत्नीक विधिवत पूजा केली. यावेळेस कारखान्याच्या संचालक मंडळासह शेतकऱ्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली आहे. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणावर गड्डा कोबीची लागवड केली आहे. मात्र यावर्षी पाऊस कमी झाल्यानं कोबीच्या उत्पन्नात घट झाली आहे. तर बाजार भाव देखील कमी असल्यानं पावसाअभावी उत्पन्न घटण्याची शक्यता वर्तवली जाते. आता कृषीविषयक बातम्या सविस्तर पाहूयात. यंदा पावसानं महाराष्ट्राला हुलकावणी दिल्यानं रब्बीचा पेरा घटण्याची शक्यता वर्तवली जाते. तर आतापर्यंत राज्यात अवघ्या 6% क्षेत्रावर रब्बीचा पेरा झालाय. राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये 50%पेक्षा कमी पाऊस झाल्यानं रब्बीचा पेरा कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे साहजिकच गहू, हरभऱ्यासारख्या रब्बी पिकांचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात पाऊस झालाच नसल्यानं काही तालुक्यांमध्ये जमिनीत ओलावाच राहिला नाहीये. त्यामुळे रब्बीचं पेरलं तरी उगवणार का असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा होतोय. पाऊस कमी झाल्यानं रब्बीचा पेरा कमी होण्याची शक्यता देखील त्यामुळे वर्तवली जाते. यावरतीच आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत राज्य सरकारवर टीका केली. आपण त्यांचं ट्विट पाहूयात. एकीकडे रब्बी हंगामावर संकट आहे, खरीप वाया गेलंय, तर दुसरीकडे 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याच्या तयारीत सरकार असल्याचं वडेट्टीवार म्हणतायत.
राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा ही मागणी करून देखील सरकारचे डोळे उघडत नाहीयेत. प्रत्यक्ष पाहणी न करता फक्त निकष डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकार दुष्काळ जाहीर करत असेल तर हे योग्य नसल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. तर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून वडेट्टीवार यांनीही ट्विट केलंय. सरकारने कठोर न होता शेतकऱ्यांबाबत सहानुभूतीनं वागावं आणि निकषांची मर्यादा शिथिल करून निर्णय घ्यावा ही आमची मागणी असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. सोयाबीन कापसाला चांगला दर मिळत नसून एकही नेता यावर बोलायला तयार नसल्याचं म्हणत रविकांत तुपकर यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. तसेच 1 नोव्हेंबर पासून शेगाव येथून एल्गार यात्रा काढणार असून 20 नोव्हेंबरला बुलडाण्यात यात्रेचा समारोप होईल असं देखील तुपकरांनी सांगितलंय. तसेच शेतकरी पक्षापक्षात विभागलेला आहे. यावेळेस पक्षाचे झेंडे बाजूला ठेवा आणि शेतकरी एकत्र या असं देखील शेतकऱ्यांना तुपकरांनी आवाहन केलंय. आज नागपूर, दुपारी वर्धा, उद्या यवतमाळ, परवा अमरावती, देन अकोला, लातूर, वाशिम, त्याच्यानंतर बीड, जालना, हिंगोली, जळगाव आणि बुलढाणा असा मी दौरा करणार आहे. आणि एक यात्रा 1 नोव्हेंबरपासून आपण सुरू करून ते यात्रेचा समारोप 20 तारखेला करणार आहे. आणि दरम्यानच्या काळामध्ये हा दौरा माझा संपला की मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये होईल असं मी तुम्हाला 100% सांगतो. येलो मोझॅकचा व्हायरस आल्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात 50% घट झाली. बोंडअळी आल्यामुळे कापसाच्या उत्पादनात 50% घट झाली. त्यानंतर हा जो कोळशी नावाचा आजार याच्यावर आला संत्र्यावर, त्यामुळे संत्र्याच्या उत्पादनामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे. आणि धानाला जो रेट मिळतो आहे सध्या तो फार कमी मिळतो आहे. तर सोयाबीनला कमीत कमी 9,000 रुपये रेट मिळावा, कापसाला प्रति क्विंटल 12,500 रुपये रेट मिळावा. त्यानंतर संत्र्याला सुद्धा नुकसान भरपाई मिळावी आणि भाताला सुद्धा 3,000 रुपये भाव मिळावा अशी आमची मागणी आहे. आणि या सगळ्या पिकांना एकरी किमान 10,000 रुपये सरसकट नुकसान भरपाई मिळावी. नेमक्या कोणकोणत्या मागण्यांसाठी एल्गार यात्रा काढली जाणार आहे त्यावर एक नजर टाकूया. पिकांच्या नुकसानीपोटी एकरी 10,000 रुपये सरसकट नुकसान भरपाई द्यावी. सोयाबीनला प्रति क्विंटल किमान 9,000 रुपये भाव द्यावा अशी देखील मागणी केली जाते. तर कापसाला प्रति क्विंटल किमान 12,500 रुपयांचा भाव द्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते. आणि या संदर्भातच एल्गार यात्रा काढली जाणार आहे. तर यावर्षी पीक विम्याची अग्रिम रक्कम तसेच 100% पीक विमा भरपाई द्यावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे. विनाअट संपूर्ण कर्जमुक्तीसाठी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहन अनुदान द्यावं अशी देखील मागणी रविकांत तुपकर अर्थातच आता शेतकऱ्यांकडून देखील करण्यात आली आहे. जळगाव, जामोद, संग्रामपूर, शेगाव, नांदुरा तसेच मलकापूर मधील नुकसानीची 100% भरपाई द्यावी अशी देखील मागणी यावेळेस करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात शुल्क लावल्यामुळे मागच्या काही दिवसांपासून कांद्याच्या मुद्द्यावरून राज्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली आहे. मात्र आता कांद्याला चांगला दर मिळण्याची शक्यता वर्तवली जाते कारण कांद्याचे भाव पुन्हा एकदा चढू लागले आहेत. नाशिकच्या लासलगाव बाजारामध्ये कांद्याचे दर एकाच आठवड्यात 37% वाढल्याची माहिती आहे. कांद्याचा प्रति किलो 35 ते 60 रुपये इतका दर देखील झाल्याची माहिती आहे. तर जळगावमध्ये 40गाव बाजार समितीत कांद्याला विक्रमी असा दर मिळतोय. 4,328 रुपये इतका कांद्याला प्रति किलो भाव मिळाला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळतंय. अनियमित पाऊस वातावरणाच्या बदलामुळे कांद्याच्या पिकांवर मोठा परिणाम झालाय. त्यातच केंद्र सरकारनं 40% निर्यात शुल्क लावल्यानं नाशिक विभागात गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याचा लिलाव बंद होता. मात्र 40गाव बाजार समितीत आता पुन्हा एकदा लिलाव सुरू झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळतंय. तर आपण बघतोय कांद्याला विक्रमी दर मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळतंय. प्रति क्विंटल कांद्याला हा भाव असल्याची देखील माहिती आहे. प्रति क्विंटल 4,328 रुपये इतका कांद्याला भाव मिळतोय.
वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर कोसळलेत. बाजार समितीमध्ये 500 पेक्षा जास्त गाड्यांची आवक झाली आहे. तर बाजार समितीत मोठ्या प्रमाणात माल देखील पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत पुन्हा एकदा मातीमोल झाल्याचं बघायला मिळतंय. आणि याच संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी. आपण पाहूयात. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज भाज्यांचे दर कोसळलेले. साधारणपणे 500 पेक्षा जास्त गाड्यांची आवक झाली असल्यामुळे भाज्यांचे दर सुद्धा कोसळलेले आपण पाहू शकता. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या संपूर्ण भाज्या, वांगी असेल, फ्लावर असेल, कोबी असेल, टॅमॅटो असेल, यांचे दर जे आहे 35 ते 40% इतके दर कोसळले. कारण असं काल दसरा सण असल्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जे आहे ते मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाठ फिरवले असल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल रात्रीपासून जे व्यापारी इथे आपला माल विकण्यासाठी येत असतात, मात्र मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीपासून सकाळपासून कोणत्याही प्रकारचा ग्राहक इथे न आल्यामुळे संपूर्ण जे शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांचा जो माल विकण्यासाठी इथे आणलेला आहे तो संपूर्ण माल इथे पडून आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक झाली, मात्र भाजीपाला तसाच पडू नये. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं नुकसान होताना दिसून येत आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाघेसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई. देशात अन्नधान्याबरोबरच फलोत्पादनात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. केंद्र सरकारकडून ही संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. तर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. केंद्राकडून आगाऊ अंदाज देखील वर्तवण्यात आलाय. मान्सून हंगामानंतर अन्नधान्य आणि फलोत्पादन पिकं हा नवा विक्रम स्थापित करणार असल्याचं केंद्राकडून बोललं जात आहे. अन्नधान्य 3,30,000 टन तर फलोत्पादन 3,52,000 टनांपर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर फळं तसेच भाजीपाला, लागवड, आणि फळभाज्या तसेच फुलं आणि मध यांच्या देखील उत्पादनात वाढ होण्याची शक्यता केंद्राकडून वर्तवण्यात आली आहे. कसा आहे केंद्र सरकारचा आगाऊ अंदाज पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. फळं 2021-22 या वर्षामध्ये 1,07,507 टन होती, तर ती आता 2022-23 मध्ये 1,08,342 टन झाली आहे. तर भाजीपाला 2,09,143 टन 21-22 मध्ये होता, तर 2022-23 मध्ये 2,12,908 टन. बहुवार्षिक पिकं ही 2021-22 या वर्षात 15,764 टन तर 2022-23 मध्ये 16,045 टन इतकी झाली आहे. सुगंधी औषधी वनस्पती 2021-22 मध्ये 664 टन आणि यावर्षी 643 टन इतकी झाली आहेत. तर फुलांमध्ये मागच्या वर्षी 2,813 टन इतकं उत्पादन होतं, तर यावर्षी 2,853 टन उत्पादन झालंय. मसाल्यांचं उत्पादन आहे 11,155 मागच्या वर्षात आणि यावर्षी आहे 10,986 टन. तर मधाचं उत्पादन आहे मागच्या वर्षीचं 133 टन आणि यावर्षी अर्थातच 142 टन. तर एकूण आहे मागच्या वर्षी 3,47,179 आणि यावर्षी 3,51,920 टन. त्यामुळे आता कुठेतरी फलोत्पादन आणि अन्नधान्यात विक्रमी वाढ झाल्याचं बोललं जाते आणि केंद्र सरकारकडून देखील असाच आगाऊ अंदाज वर्तवण्यात आलाय. पावसाळा संपत नाही तोच राज्यातील अनेक गावं आणि वाड्यापाड्यांमध्ये पाणी टंचाईचं संकट उभं राहतंय. सातारमध्ये 58 गावातील 268 वाड्यांमध्ये आता टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय. तर सांगली जिल्ह्यातील 19 गावांमधील 249 वाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ येऊ शकते. तर सोलापूरमधील 5 गावांमधील साधारणतः 53 वाड्यांमध्ये पाण्याच्या टँकरनं पुरवठा करावा लागणार आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी. आपण पाहूयात. रब्बी हंगामाला टंचाईचा सामना करावा लागणार आहे. उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतींना या रब्बी हंगामातील टंचाईचा सामना करा. पावसाच्या कमतरतेमुळे रब्बीला मोठं संकटाला सामोरं जावं लागणार आहे. आपण ज्या ठिकाणी उभा आहे तेच शेतीचं ठिकाण आहे. या ठिकाणी भात शेती जी आहे ते या ठिकाणी आता काढणीचं काम सुरू आहे. कारण यंदा पाऊस उशिरा लागल्यामुळं या संपूर्ण शेतीवरती त्याचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. माझ्या पाठी आपण बघू शकता की या ठिकाणी जे आहे ते भात शेती आहे आणि ह्या भात शेतीला आता
अंतिम टप्प्यामध्ये भात शेती आलेली असताना ते आता काढणीचं काम आहे ते मोठ्या वेग धरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर ऊस देखील आहे, त्याचबरोबर सोयाबीन असेल, या संपूर्ण पिकांना याचा पावसाचा फटका आहे तो बसलेला एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतोय. राज्यामध्ये यंदा राज्यात पावसाचं प्रमाण आहे ते साधारण 88.4% इतकं झालेलं आहे आणि पावसामुळे या कमी पाऊस पडल्यामुळे याचा परिणाम आहे तो थेट रब्बीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आता शेतकऱ्यांपुढं एक नवं संकट आहे ते आता उभं राहिलेलं आहे, कारण पावसाची ज्या वेळेला गरज होती त्यावेळेला पाऊस पडला नसल्यामुळं नक्कीच याचा जो परिणाम आहे तो थेट या शेतीवरती झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण शेती ज्या पिकं परिपक्व होण्याच्या मार्गावर असताना पाऊस पडणं अपेक्षित होतं, मात्र तो पाऊस न पडल्यामुळं जे आहे ते शेतकऱ्यांना आता मोठ्या संकटांना सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळं आता यंदा रब्बीच्या पिकांना पाणी टंचाईचा सामना हा करावा लागणार आहे. शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, कराड. विदर्भात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादक शेतकरी आहेत, पण कापसाचं ज्या प्रमाणात उत्पादन व्हायला हवंय तसं होतच नाहीये. त्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांना खताचा वापर कसं करायचं याबद्दल थोडीच माहिती असल्यामुळे परिणामी पिकांचं हवं तसं उत्पन्नच मिळत नाहीये शेतकऱ्यांना. आणि याच संदर्भात आता केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे तज्ज्ञ डॉक्टर ए मणिकंदन यांच्यासोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी कल्पना नलस्कर यांनी. आपण पाहूयात. कापसाचं उत्पादन कसं जास्त येईल आणि तेही किती खतांचा वापर करावा यासाठी एक सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार जे आहे ते शेतकऱ्यांना सांगण्यात येणार आहे की किती खतांचा वापर करावा, त्याच्यामुळे त्यांना फायदा होणार आहे. हे सगळं संशोधन आणि हे सॉफ्टवेअर जे आहे ते केंद्रीय कापूस अनुसंधान जे भवन आहे त्यांनी तयार केलेलं आहे आणि त्याचेच अधिकारी आपल्याबरोबर त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत. ते सॉफ्टवेयर जो डेवलप किया है उसका क्या वैशिष्ट्य और किस हिसाब से वो तैयार किया है? नमस्कार मैडम. एक्चुअली ये सॉफ्टवेयर है न्यूट्रिएंट एक्सपर्ट सिस्टम फॉर कॉटन. हमारा ये विदर्भ में और महाराष्ट्र में इसका खाद का डालने का तरीका किसान लोगों का थोड़ा कम ज़्यादा ऐसे यूज़ करता था और कपास का सही टाइम में सही बराबर मिलते नहीं. इसलिए हम उसके लिए क्या है, उसमें पोटास एक महत्व न्यूट्रिएंट है. वो न्यूट्रिएंट का किसान लोग हर टाइम उसका अवॉइड करता था, बट उसका कारण बहुत नुकसान उसका होता था. उसके लिए हमने 2017 से और इंटरनेशनल प्लांट न्यूट्रिशन इंस्टीट्यूट एंड सेंट्रल इंस्टीट्यूट फॉर कॉटन रिसर्च दोनों मिला के हमने ये न्यूट्रिएंट एक्सपर्ट सॉफ्टवेयर कस्टमाइज़ किया. ये जो सॉफ्टवेयर डेवलप किया है तो ये किस बेसिस के माहिती के आधार पे जो है इन्फॉर्मेशन के आधार पे तैयार किया, इसका फ़ायदा कौन से किसानों को होगा? ये वाला एक्चुअली हम लोग का मालूम है हमारा महाराष्ट्र में और जून 15 से सितंबर 15 तक बारिश आता है. वो बारिश कितना आता है और एक टाइम पे ज़्यादा आ जाएगी, एक टाइम पे कम आ जाएगी. उसी के कारण बहुत न्यूट्रिएंट्स कौन सा भी हम खाद डालते हैं वो नीचे रूट जोन के नीचे चले जाते हैं और हमको कौन सा भी फसल के लिए बराबर मिलते नहीं. बट ये सॉफ्टवेयर यूज़ करके हमने कर दिया तो बराबर कर दिया तो उसका कितना पक्का मतलब रिकमेंडेड प्रॉपरली कितना है उतना वो फसल का जाता है और उतना यूज़ करके. और इसमें और एक फ़ायदा भी है, किसान लोग उनका खर्चा भी इसमें कम कर सकता है. कल्पना नलस्कर, लोकशाही मराठी, नागपूर. आणि यासह आता आम्ही इथेच थांबतोय. नमस्कार. बातमी बळीराजाची. सहप्रायोजक आहेत अक्कुदास दूधकांडी, शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण, सर्व दुभत्या व पाळीव पशुपक्ष्यांकरिता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.